भाजपमध्ये बंडखोरी झालेली नाही असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं म्हणणं आहे। उलट ठाकरे सेना आणि मनसेमध्येच बेबनाव आहे। त्याच दोन पक्षांमध्ये जास्तीत जास्त बंडखोरी झालेली आहे असं वक्तव्य अमित साटम यांनी केलेलं आहे। भाजपमध्ये काही बंडखोरी झालेली नाहीये। आपण जर अख्खी यादी जर तपासलीत तर मोठ्या प्रमाणावरती उबाठा आणि मनसे यांची युती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बेबनाव हा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। आणि ज्या ठिकाणी उबाठांचा उमेदवार आहे त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे, ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार आहे तिकडे उबाठाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे। अनेक ठिकाणी उबाठाच्या कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्यामुळे उबाठाच्याच उमेदवाराच्या विरुद्ध उबाठाच्याच कार्यकर्त्यांनी बंडखोरी ही केलेली आहे। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी ही उबाठा आणि मनसेमध्ये झालेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात नाराज कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचं सचिन अहिर म्हणतात। मुंबई वाचवण्याच्या लढ्यामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत असं म्हणत मुंबईकरच भाजपचा माज उतरवतील असं सचिन अहिर यांनी दावा करत म्हटलंय। आज 1-2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या सर्व बाबतीत विभाग न्याय विभाग प्रमुखांना आणि आमच्यासारख्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून की जेणेकरून त्या सर्व उमेदवारांशी चर्चा करण्याचं काम करायचं। आता काही कार्यकर्ते त्यांची अपेक्षा असेल, काही कार्यकर्त्यांना असं वाटते की बाबा आम्हाला ही उमेदवारी का मिळाली नाही, त्याचंही विश्लेषण त्यांच्याशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडून येणं हा मेरिट जरी असला त्याहीपेक्षा मुंबई वाचवणं हा मेरिट आहे। आणि बदलत्या परिस्थितीनुसार मुंबईला वाचवण्याच्या या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे अशातली साध मला असं वाटते आम्ही घालण्याचं काम त्यांच्याबरोबर आम्ही करणार आहोत। तर जखम द्यायची आणि त्याच्यावरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे। पहिला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्यावेळी विचारलं की मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू होणार, ज्यावेळी ही टीका झाली त्यावेळी मात्र हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं। म्हणजे मनात एक आहेत आणि तोंडात एक वेगळं, आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।